विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष नेते पदावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे, कारण उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय। विरोधी पक्ष नेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये मागणी केली होती। 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये। विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा। उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेतेपदाच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले। सध्या राज्यात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नाही। त्यामागचं कारण म्हणजे महाविकास आघाडीकडे सभागृहात 10% संख्याबळच नाही। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केलेली नाही। तर इकडे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यापासून रिक्त आहे आणि हाच मुद्दा आता उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात, त्या बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। सध्या विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 8 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत। विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तर विधान परिषदेत काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद हवंय। दोन्ही सभागृहात घटलेल्या संख्याबळामुळेच विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती रखडली आहे। उद्धव ठाकरे जे म्हणतील ते थोडी राज्य सरकार करणार आहे। आमचं बरं चाललंय। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांना, अजितदादांना सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे। त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष न घेता आम्ही ह्या राज्याचा विकास कसा होईल याकडे बघत। खरं तर विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील एकाही पक्षाला 29चा आकडा गाठता आला नाही। 1986 ते 1990 या काळात राज्याच्या विधानसभेत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, पण त्यावेळी शेकाप आणि जनता दलाला विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं। तोच दाखला आता विरोधकांकडून दिला जातोय। आता उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे उद्याच्या हिवाळी अधिवेशनात ही रखडलेली नियुक्ती होणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।